ठरलं तर मग आजच्या भागामध्ये आज आपण पाहूया, सायली घराबाहेर गार्डनमध्ये चक्कर येऊन पडलेली असते, तर इकडे सर्वजण सायलीला घरामध्ये शोधत असतात. त्याच वेळेला विमल घराबाहेर शोधते, तर सायली चक्क झाडाखाली चक्कर येऊन पडलेली असते. विमलची नजर तिच्यावरती पडते. नजर पडताच विमल जोरजोरात, सायली वहिनी इथे पडले आहेत, लवकर बाहेर पळत या. तर सर्वजण हे ऐकताच अर्जुन, चैतन्य, प्रताप, कल्पना, अस्मिता बाहेर पळत येतात आणि सायलीला त्या अवस्थेत पाहून सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो. सर्वजण सायलीला काय झाले असेल असा गोंधळ सुरू असतो. तर प्रताप सर्वांना म्हणतो, अरे तिला विचारताय काय, तिला आतमध्ये उचलून घ्या. तर अर्जुन सायलीला आतमध्ये उचलून घेतो. तिला बसवतात, तिच्या अंगावरती तोंडावरती पाणी टाकतात, तिला शुद्धीवर आणतात. सायलीची ती अवस्था पाहून अर्जुन मात्र खूप घाबरलेला असतो. अर्जुन विचार करतो, या धावपळीमध्ये ती मला सांगत होती की माझी तब्येत ठीक नाही आहे, तरीसुद्धा मी दुर्लक्ष केले. मला खरंच तिची काळजी घ्यायला हवी होती. तर अर्जुनला स्वतःच्या गोष्टीचा खूप पश्चाताप होत असतो. तर सर्वजण सायलीला विचारत असतात, नक्की काय झालं सायली, तुला काय होत आहे, तू का चक्कर येऊन बाहेर पडली. पण सायली मात्र तिच्याच विचारामध्ये गुंग असते. कसं सांगावं घरच्यांना हे तिला कळत नसते. माझी गुड न्यूज कशी सांगायची हे तिच्या लक्षातच येत नसते. तर कल्पना अश्विनला म्हणते, अरे अश्विन, तू चेकअप करून बघ ना, तो डॉक्टर आहेस की, तिला काय विचारतो. तर अश्विन सायलीची BP चेक करतो. अश्विन सायलीला विचारतो, वहिनी तुला लास्ट टाईम पिरियड कधी आले होते. तर सायली लाजत अश्विनला म्हणते, 2 महिन्याखाली. तर अश्विन आतल्या आत खुश होतो आणि सर्वांना म्हणतो आपल्या सायलीच्या काही टेस्ट कराव्या लागतील. तर सायली अश्विनला म्हणते, भाऊजी त्याची काही गरज नाही, मी घरीच टेस्ट केली आहे. इकडे अर्जुन मात्र खूप घाबरलेला असतो. त्याला असं वाटते की आता सायलीला काय झालं की. तर अश्विन सर्वांना म्हणतो, आपल्याला वहिनीची आता खूप काळजी घ्यावी लागणार आहे बरं का, अगदी डोळ्यामध्ये तेल घालून. 9 महिने. आणि सर्वजण अतिशय खूप खुश होतात. पण इकडे अर्जुन मात्र गोंधळलेला असतो. त्याला काही कळत नाही नक्की काय चालू आहे. तर कल्पना अर्जुनला म्हणते, फक्त वकिलीच करतो का रे, यातलं तुला काही कळत नाही का. अरे अर्जुन, तू बाप होणार आहे आणि सायली आई होणार आहे. तुम्ही आई वडील होणार आहेत, तुम्हाला छान बाळ होणार आहे. तर अर्जुनला आनंद होण्याच्या ऐवजी या गोष्टीचा खूपच मोठा धक्का बसलेला असतो. नक्की त्याला कसं रिॲक्ट करावं, कारण आत्ताच झालेल्या प्रिया जेलमध्ये असते आणि प्रियासुद्धा प्रेग्नेंट असते. हे ऐकल्यामुळे तो पूर्णपणे गोंधळून गेलेला असतो आणि या गोष्टी कशा दोन्ही हँडल करायच्या हे त्याच्या लक्षात येत नसते. म्हणून तो खूपच विचारात गुंग झालेला असतो. सायली मात्र विचारामध्ये गुंग असते. सायली अर्जुनकडेच पाहत असते. सायली विचार करते, नक्की यांना आनंद झाला आहे ना, नक्की यांच्या डोक्यामध्ये काय विचार सुरू आहेत याचाच ती विचार करत असते. असं सिरियलचे सर्वात आधी अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.